पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे महेश पाटील यांनी अनुसूचित जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले आहेत। त्यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात तक्रारी होऊनही कोणतीच कारवाई झाली नसल्याने अखेर काल सोमवारी अनुसूचित जातीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आता नूतन जिल्हा परिषद सदस्यांची पहिली सभा 17 मार्चला होण्याची शक्यता असून अध्यक्ष निवडीनंतर विषय समिती सभापतींच्या निवडी होतील। यावेळी समाज कल्याण सभापतीपदी महेश पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। ही शक्यता ओळखून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे यांनी अगोदर सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे। खरं तर आम्ही सर्व अनुसूचित जाती जमाती बचाव कृती समितीच्या वतीनं जो कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा काढला, त्या मोर्चाचं प्रमुख कारण असं होतं की पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत आदरणीय महेश पाटील साहेबांनी जो खोटा दाखला काढला, अधिकाऱ्यांना सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर प्रेशर करून जो जातीचा दाखला काढला आणि ते निवडून येऊन जो आमच्यासमोर जो अन्याय होतोय तो खरं अत्यंत निषेधार्थ आहे। आणि मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की 17 मार्चला आमचं जे सभागृह चालू होणार आहे त्यामध्ये महेश पाटलांनाच समाज कल्याण सभापती देऊन ते प्रकरण कुठंतर दाबण्यात येऊ नये याची दखल खरं तर प्रशासनाने घ्यावी। असं जर झालं तर आम्ही सर्व अनुसूचित जातीचे मागासवर्गीय समाजातील तरुण कार्यकर्ते सर्व जिल्हा परिषद सभागृहातले सर्व सदस्य शांत बसणार नाही। आम्ही कायदा हातात घेऊन सुव्यवस्था बिघाड केल्याशिवाय राहणार नाही अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आणि येणाऱ्या काळात अधिकाऱ्यांनी आपल्या चौकटीत राहून काम करावं, कुणालाही मॅनेज होऊन कुणाच्याही दडपशाहीखाली काम करू नये अशी मी अधिकाऱ्यांनाही विनंती करतो। धन्यवाद। पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।